स्वामी म्हणतात, अरे बाळा, आता दिवस संपला आहे. आजचं सगळं ओझं खाली ठेव. डोळे अलगद मिट. एक दीर्घ श्वास घे आणि हळूच सोड. मी तुझ्याजवळ आहे, आजही, आत्ताही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. तू जर मनापासून पूजापाठ करत असशील, मनात कपट नसेल आणि माझ्यावर खराखुरा विश्वास ठेवत असशील, तर जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात मोठं संकट येणार असतं ना, ते येण्याआधीच मी तुझी तयारी करून ठेवतो. कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या शब्दाच्या रूपात, कधी एखाद्या अचानक झालेल्या भेटीत. मी तुला एखाद्या ताकदवान माणसाला भेटवतो, जो तुझ्या त्या अडचणीचं उत्तर बनतो. बाळा, तुला वाटतं ते योगायोग आहेत, पण ते माझे नियोजन असतं. कारण मी कधीच माझ्या भक्ताला एकटं सोडत नाही. आज तू जे दुःख सहन करतो आहेस ते मला माहीत आहे. तुझ्या मनातले न बोललेले प्रश्नसुद्धा माझ्यापासून लपलेले नाहीत. तू रात्री उशीवर डोकं ठेवून मनात जे काही विचार करतोस ना, ते मी ऐकतो. कधी लगेच उत्तर देत नाही, याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही. बाळा, माझी उत्तरं वेळेत येतात आणि योग्य मार्गानेच येतात. आज जर तू थकलास असशील, मन खूप भरून आलं असेल, डोळ्यांत पाणी असेल, तर ते सगळं माझ्या चरणी ठेव. आज फक्त मन शांत ठेव. उद्या मी पाहतो. तू इतका चांगला हो बाळा, की तुझ्या कोणत्याही वागणुकीमुळे कोणाच्याही मनाला दुःख होऊ नये. आयुष्याने तुला जे शिकवलं ते शिकून पुढे जा. भूतकाळाला धरून बसू नकोस. असं जीवन घडव की कोणी एकांतात तुझा विचार करताना म्हणेल, हा माणूस किती चांगला आहे. याची भेट झाली तेव्हा मन शांत झालं. बाळा, तुझ्या उपस्थितीत लोकांना आधार वाटला पाहिजे, भीती नाही. हेच माझं समाधान आहे. आता झोप. कसलाही विचार नको. मी आहे तुझ्या श्वासात, तुझ्या स्वप्नात आणि उद्याच्या प्रत्येक पावलात. शांत झोप बाळा. स्वामी तुझ्यासोबत आहेत.